सकाळी सकाळी लोकांना घरपोच दुधाची व्यवस्था देण्याची त्याने एक संकल्पना आणली आहे आणि चिपळूणमध्ये काही दिवसांपूर्वीच त्याने ही संकल्पना सुरू केली आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे। नमस्कार, दिव्य रत्नागिरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण एका तरुण व्यावसायिकाला, तरुण इंजिनियरला भेटणार आहोत। त्याचं नाव आहे अक्षय केदारी। अक्षय केदारी हा मूळचा देवरूखचा आहे आणि सध्या तो चिपळूण येथे वास्तव्यास आहे। अक्षय केदारी हा सिव्हिल इंजिनियर आहे। असं असतानाही अक्षयने मिल्क अँड मोर अशी एक नवीन संकल्पना आणली आहे। सकाळी सकाळी लोकांना घरपोच दुधाची व्यवस्था देण्याची त्याने एक संकल्पना आणली आहे आणि चिपळूणमध्ये काही दिवसांपूर्वीच त्याने ही संकल्पना सुरू केली आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे। स्वतः सिव्हिल इंजिनियर असं असतानाही व्यवसायाच्या मागे न लागता किंवा नोकरीच्या मागे न लागता अक्षयने एक नवा विचार आणि एक नवी कन्सेप्ट तरुण मुलांसमोर, बेरोजगार मुलांसमोर आणली आहे। ही नेमकी त्याची संकल्पना काय आहे, नेमका त्याचा यामागचा विचार काय आहे, तो हे सगळं का करतोय, याविषयी आपण आज अक्षयशी बोलणार आहोत। अक्षय, स्वागत आहे तुझं दिव्य रत्नागिरीमध्ये। मला एक सांग, तुझी ही नेमकी संकल्पना काय आहे आणि तुला ही नेमकी संकल्पना कशी सुचली? सगळ्यात आधी दिव्य रत्नागिरी चॅनलचे आभार, कारण त्यांनी या माझ्या छोट्याशा उपक्रमाची आज कुठेतरी नोंद घेतलेली आहे। ही संकल्पना मला सुचण्यामागचं मोठं कारण असं की आपल्यामध्ये, आपल्या जगाला आणि देशाला पूर्णपणे कोविडने आज हादरवून टाकलेलं आहे। आपण सर्वच जण प्रचंड अडचणीत आहोत। ह्याच्याच अनुषंगाने आज सगळेच जण घरी बसले होते। आज मी सुद्धा माझं इंजिनिअरिंग जवळपास पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्यामधून मला आज नोकरी धंद्यामध्ये कुठे बघायला गेलं तर आज कन्स्ट्रक्शनचं मार्केट, सिव्हिल इंजिनिअरिंग मी केलेलं आहे, कन्स्ट्रक्शनचं मार्केट पूर्णपणे थांबलेलं आहे। त्याच अनुषंगाने घरी बसून बसून काय करायचं बाबा, लोकांना कुठेतरी आपण कशा पद्धतीनं सेवा देऊ शकतो, ह्या डोक्यामध्ये माझा विचार आला। तेव्हा आमचे अभिजित सर तलाठी म्हणून आहेत, आनंदाईस फॅक्टरीचे, त्यांना मी भेटलो, त्यांच्याशी बोललो। त्यांनी मला ही संकल्पना सुचवली की असा जर आपण केलं तर आपण नागरिकांची सेवा सुद्धा करू शकतो आणि त्या अनुषंगाने तुमच्यासारखे तरुण आणि अजून एक दोन तरुण रोजगारीला मिळू शकतात। तर मग आपण त्या अनुषंगाने मग विचार पुढे केला। आई वडिलांचा भक्कम पाठिंबा आणि आधार आपल्याला होता आणि म्हणून आपण मग ह्याच्यातनं काम करायचं म्हटलं तर कशा पद्धतीनं करायचं याचा विचार सुरू केला। नंतर मग आपण काय केलं, सुरुवातीला आपण ह्या गोष्टीमध्ये जात असताना आपण थोडा सर्वे केला, बाबा कुठलं दूध नागरिकांमध्ये जास्त पट्टीतनं चालतंय, कुठल्या दुधाचा लोकांना जास्त रिक्वायरमेंट आहे, कुठल्या पट्टीतनं लोक जास्त गव्हाचं दूध घेत आहेत किंवा बाबा पिशवीचं दूध घेत आहेत, या सगळ्या बाबतीत छोटा मोठा अभ्यास आपण सुरू केला। त्याच्यानंतर मग आपण थोडा फीडबॅक फॉर्म तयार केला। त्या फीडबॅक फॉर्म मध्ये असे छोटेसे काही प्रश्न होते की बाबा तुम्ही गाई गवळीचं दूध घेता का गाईचं घेता, म्हशीचं घेता, असे छोटे 2-4 प्रश्न होते। जवळपास 500 लोकांचा आपण ह्या अनुषंगाने सर्वे पूर्ण केला। त्या 500 लोकांकडे आपण जाऊन, तुम्ही जर गव्हाचं दूध घेत नसाल आणि पिशवीचं घेत असाल तर घरी थांबा, सुरक्षित राहा, कुठेही बाहेर पडू नका, आम्ही तुम्हाला ही दूध सेवा घरपोच आणून देऊ। सकाळी 5 ते 8 ह्या वेळामध्ये तुम्हाला निःशुल्क दरामध्ये ही सेवा मिळणार आहे। त्या अनुषंगाने आपण ही सेवा सुरू केली। जवळपास 21 जुलैपासून मी ही सेवा सुरू केलेली आहे। आता या 21 तारखेला महिना होईल आणि अक्षरशः पूर्ण सगळेच्या सगळे एक महिनाभर सगळे दिवस आपण काम करतोय। मी स्वतःही त्यामध्ये काम करत आहोत आणि त्याच्या आधी 21 तारखेच्या आधी सुद्धा जवळपास 15 ते 20 दिवस मी या सर्वेसाठी घालवले, त्याच्या अभ्यासासाठी घालवले, पण मी ते खूप फास्ट पद्धतीनं काम केलं। मी अजिबात त्याच्यामध्ये विचार केला नाही की बाबा कोविड आहे, आपण बिल्डिंगमध्ये कसं जायचं, प्रचंड भीती होती, घरातनं सुद्धा सल्ला येत होता की बाबा आता थांब, आता जाऊ नको, पण मुद्दा असा होता की घरी बसणं। आज आमदार आपले शेखर सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो, कारण त्यांच्याकडे बघून की आज ह्या माणसाची एवढी सुद्धा काम करण्याची इच्छा आहे, तो आज लोकांमध्ये फिरतोय, आज ते फिरतात तर आपण त्यांच्याहून तरुण आहोत, आपण सुद्धा काम करू शकतो, हे कुठेतरी आम्ही आमचे आदर्श म्हणून मानत असतो आणि त्याच्या पद्धतीने आम्ही कुठेतरी काम करण्याचा प्रयत्न केला आणि ही सेवा 21 तारखेपासून सुरू केलेली आहे। आपण बघितलं की लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद असताना, नोकऱ्या नसताना अक्षय वाट बघत बसला नाही,
तर त्याने स्वतःहून एक वेगळा व्यवसाय सुरू केला की लोकांना सकाळी अगदी पहाटे घरपोच दूध द्यायचं. त्याने अगदी निशुल्क दरात ही सेवा सुरू केली आहे. आणखी विशेष म्हणजे तो आपल्याला सांगेलच की बाजारात जी दूध पिशवी जेवढ्या रुपयांना मिळते त्याच्यापेक्षा लिटर मागे 1 रुपया कमी अक्षयने केला आहे. व्यवसाय तर तो करतोय, त्यातून 4 पैसे त्याला लॉकडाऊनच्या काळात मिळतातच, त्यामुळे हे तर कौतुकास्पद आहे. आणखीन दुसरी गोष्ट की लॉकडाऊनच्या काळात लोकांना एक सेवा देण्याचं एक चांगलं जे काम आहे ते अक्षयने केलं आहे की लोकांनी बाहेर पडू नये. दूध ही अत्यंत गरजेची वस्तू आहे, ती लोकांना पहाटे मिळायला हवी. त्यामुळे लोकांनी बाहेर पडू नये, आपण त्यांना सेवा द्यावी, या सेवाभावी भावनेतून अक्षय काम करतोय. अक्षय स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कामही करतोय आणि असं असताना एक वेगळ्या पद्धतीने अजून तो लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून अक्षयचं पुन्हा एकदा मी कौतुक करतो. अक्षय, मला एक सांग, हे सगळं तू करत असताना नेमकी तुझी पहाटेची जी काही व्यवस्था असते, दूध आणणं किंवा ते वितरित करणं, ते तू दूध नेमकं कुठून आणतोस किंवा त्याचं वितरण कसं करतोस? तुला त्याच्यामध्ये कोण आणखी मदत करतं? जोडीला कोण तू घेतलायस का? त्याविषयी जरा थोडक्यात सांग. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अनंत आईस फॅक्टरीचे तलाठी साहेब, त्यांचं प्रचंड मला ह्या व्यवसायासाठी सहकार्य लाभलेलं आहे. त्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे. सगळ्यात आधी मी सकाळी जवळपास 4:45च्या दरम्यानही मी त्यांच्या आईस फॅक्टरीमध्ये जातो. आपल्या इथे मार्कंडीमध्ये जी आईस फॅक्टरी आहे तिथे आपण जातो. त्यांच्या इथून दूध ते कलेक्ट करतो. गाईचं असेल, म्हशीचं असेल, टोंड मिल्क असेल किंवा इतरही दुग्धजन्य पदार्थ आहेत. आता लोकांचे ऑर्डर्स येत असतात. आपण ज्या पद्धतीनं काम केलं की लोकांना व्हॉट्सॲपवरती आदल्या दिवशी आपल्याला ऑर्डर येतात. बाबा एखाद्याला उद्या काय, आता रक्षाबंधन होती किंवा आता गणपती आले तर लोकांना तूप हवं होतं, श्रीखंड हवं होतं, आम्रखंड हवं होतं. तर लोकांनी आदल्या दिवशी आमच्या व्हॉट्सॲपवरती कंपनीचा मेसेज केलेला असतो की बाबा उद्या आम्हाला येताना 1 लिटर बासुंदी घेऊन या. पण त्या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी आम्हाला 4:45 वाजता तलाठी साहेबांच्या आईस फॅक्टरीमध्ये जाऊन ते सगळं कलेक्ट करून घ्यावं लागतं. म्हणजे एक साधारण 5 ते 5:15च्या वेळेला आम्ही ते गोष्टी कामामध्ये सुरू करतो. दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की ह्याच्यामध्ये आम्हाला माझे जे लहान भाऊ आहेत, आता हे सुद्धा MIT मध्ये कॉलेजमध्ये शिकतात, ते सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग करतात, डिप्लोमा करतात आता ते. तर त्याच्या अनुषंगाने त्यांनाही 2 पैशाचा रोजगार मिळतोय, त्यात त्यांचं कामही होत आहे. दोन्ही गोष्टींचा कुठेतरी ते घर बसून शांत बसण्यात काय अर्थ नाही आहे. तुम्ही माझ्यासोबत बाहेर चला असं त्यांना मी सांगितलं. तेही माझ्यासोबत आले. तेही माझ्यासोबत आज उत्तम प्रकारे काम करतात आणि आज आम्ही दोघंही मिळून खूप चांगल्या पटीतनं जवळपास राधाकृष्ण नगरमध्ये आम्ही काम करतोय आणि जवळपास 1.5 ते 2 लाखाचा टर्नओव्हर आम्ही महिन्याभराचा आज ह्या अनुषंगाने कव्हर केलेला आहे. सुरुवातीला अभिनंदन तुझं अक्षय की कमी वेळात तू लोकांना चांगली सुविधा देऊन किंवा चांगली सेवा देऊन तू अर्थार्जनाचं एक नवीन माध्यम तू शोधलंयस आणि दुसऱ्यांनाही त्या दृष्टीनं असं काही शोधता येईल आणि करता येईल असा एक आदर्श सुद्धा तू घालून दिलायस. तुला घरच्यांचा पाठिंबा आहे. तुझा भाऊ पुण्यात MIT मध्ये शिकतोय. आज लॉकडाऊन मध्ये तो घरी आहे आणि असं असताना तोही तुला मदत करतोय की लॉकडाऊन मध्ये घरी बसण्यापेक्षा आपला भाऊ काहीतरी करतोय, त्याला मदत करूया, ही त्याचीही भावना आहे. तुझा भाऊ असेल, आई वडील असतील किंवा अगदी अनंत आईस फॅक्टरीचे जे मालक आहेत ते तुझ्यासोबत तलाठी साहेब असतील, त्यांच्या व्यतिरिक्त अजून तुला असं कुणाचं मार्गदर्शन लाभलं किंवा कुणी सहकार्य केलं तुम्हाला? सर्वप्रथम या धंद्यामध्ये आमचे लोकप्रिय आदर्श म्हणून आम्ही ज्यांना मानतो, आमचे शेखर सर, यांनी सुद्धा मला प्रचंड सहकार्य केलेलं आहे. त्यांनी मला एवढंच सांगितलं की अक्षय तू काम कर, तुला काय लागेल ती मदत, लागेल ते सहकार्य माझ्याकडनं होईल, याच्यामध्ये तू अजिबात शंका ठेवू नकोस. आणि त्यांनी आम्हाला जो शब्दाचा आधार, शाब्दिक आधार दिला, त्याने आम्हाला प्रचंड धीर आलेला आहे. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला ह्या माणसाचा आधार म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्याही पलीकडे आम्ही जाऊन बघितलं तर आमचं दैवत आदरणीय पवार साहेब, शरद पवार साहेब यांचं सुद्धा उदाहरण मी नेहमी माझ्या डोळ्यासमोर ठेवतो की आज या माणसाचं एवढं वय आहे तरी सुद्धा आमचे साहेब आज या वयात सुद्धा, या कोरोनाच्या भयंकर संकटामध्ये सुद्धा अखंड देश पूर्णपणे फिरत आहेत, अखंड राज्य पूर्णपणे फिरत आहे. आणि आपण कुठेतरी घरात बसून थांबणं हे मला कुठेतरी पटत नव्हतं. म्हणून ह्या कुठेतरी मार्गातनं मी बाहेर मार्ग काढण्याचा किंवा 2 लोकांना रोजगार देण्याचा आणि स्वतःला सुद्धा रोजगार उत्पन्न करण्याचा माझा हा मानस होता. अक्षय, मला एक सांग की ही सगळी तू सेवा देतोयस आणि हे सगळं करत असताना असा एखादा प्रसंग आहे का की तू ही मदत करतोयस किंवा सेवा देतोयस ती कुणाला तरी भावली आणि ते तुला करत असताना त्यातनं किती पैसे मिळतात किंवा तुला किती कष्ट पडतात? सकाळी मला माहिती आहे की बिल्डिंगची जिने चढायचे, पहाटे लवकर उठायचं आणि हे सगळं करत असताना असा एखादा प्रसंग असेल की एखादा कुणी व्यक्ती असेल की ते तुला असं वा छान म्हणलं किंवा काय आणि त्याच्यातनं तुझे जे काही श्रम असतील ते निघून गेले, असं काही आहे का? एक भागवत म्हणून आमच्या म्हणजे एक वयोवृद्ध आजीच आहेत. त्यांना जेव्हा मी संकल्पना सांगितली तेव्हा त्या मला असं म्हटल्या की खूप चांगल्या प्रकारचे तुम्ही काम करताय, तुम्ही तरुण युवक हे जे काम करताय ते अतिशय चांगलं आहे. मी गेले कोविडच्या सुरुवातीपासून शोधात होते की असं कोणीतरी कामाला बाहेर पडेल
आणि त्यात तुम्ही आलात, तुम्ही अक्षरशः खूप चांगलं काम करत आहात. अक्षरशः परमेश्वर कुठेतरी धावून आमच्यासाठी आलाय, आमच्या वयोवृद्ध माणसासाठी, असं कुठेतरी आम्हाला चित्र आज तुमच्या रूपाने दिसतंय. त्यामुळे तेव्हा जेव्हा त्यांच्याकडनं हे 2 शब्द मी ऐकले तेव्हा मला स्वतःला खूप बरं वाटलं की मला त्याच्यामधनं किती रुपये उत्पन्न होतं यापेक्षा त्यांचे शब्द माझ्यासाठी फार मोठं उत्पन्न होतं. अगदी बरोबर. अक्षय, मला एक सांग, आता तू ह्या तुझ्या एक नवीन जी संकल्पना आहे मिल्क अँड मोर, त्याच्याबरोबर तू पहाटे दूध तर देतोयच, त्याच्यासोबत अगदी कुणाला जर दही हवं असेल, श्रीखंड हवं असेल, बासुंदी हवं असेल, ही सेवा सुद्धा तू त्याच्याबरोबर तू देतोयस. सुरुवातीला तू फक्त राधाकृष्ण नगर एवढाच छोटासा भाग तू तुझं काय म्हणायचं त्याला आपण की आपण प्रयत्न करून बघूया किंवा आपण त्या भागात काय प्रतिसाद मिळतोय ते बघूया म्हणून तू राधाकृष्ण नगर हा भाग निवडलायस. पण तुला भविष्यात हे थोडं वाढवायचंय का, शहरात पोहोचायचंय का, तुला काय नेमकं तुझ्या डोक्यात आहे? सर्वात आधी मी हे काम करताना पूर्णपणे मुद्दामून राधाकृष्ण नगर ह्यासाठी निवडलं कारण आज हा दुधाचा धंदा माझ्यासाठी नवीन आहे. काय जरी किती असलं, आता आमच्या घरामध्ये माझ्या आजोबांनी सुद्धा हा दुधाचा व्यवसाय देवरुखमध्ये केलेला आहे. मोठ्या प्रमाणात त्यांचा व्यवसाय होता. त्यांची मिल्क मार्लेश्वर मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट म्हणून नावाने त्यांची कंपनी होती. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं चांगलं त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. माझे पुण्यामध्ये आजोबा आहेत, त्यांचाही आज पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय चालू आहे. तर त्या अनुषंगाने माझ्या समोर हा धंदा होता, पण स्वतः मी त्याच्यामध्ये कधीच नव्हतो, मी त्याच्यामध्ये कधी काम केलेलं नव्हतं. म्हणून मग आता आपल्याला स्वतःला काम करायचं म्हटलं तर एकदम शहर पूर्णपणे मला झेपेल की नाही याची कुठेतरी शाश्वती माझ्या मनामध्ये नव्हती. म्हणून राधाकृष्ण नगर एरिया छोटासा आहे, तिथे सोसायटीज 90% आहेत, तर तिथे आपण कुठेतरी काम करून बघूया. आपली ही संकल्पना किती वर्कआउट होते त्याचा आपल्याला अंदाज येईल, त्याचं पूर्णपणे आपलं गणित समजेल. आणि म्हणून मी तिथे सुरू केलं. पण खूप चांगला रिस्पॉन्स आला, तिथेही मला खूप लोकांनी प्रचंड चांगला रिस्पॉन्स दिला. आणि सर्वात महत्त्वाचा माझा ह्यामागचा हेतू हाच होता की मी जसं जसं लॉकडाऊन उठत निघालं तेव्हा लोकांची चिपळूण शहरामध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत निघाली. त्या गर्दी वाढत तिथे कुठेतरी लोकांना आता मी विचार केला की बाबा दूध घ्यायला लोकांना रोजच बाहेर पडावं लागते. जरी लोक म्हटली की मला आजचं हा कपडा घ्यायचा तर आता नको, कोविड गेला तर मी कपडे आणून घेईन किंवा मी मला तिथे अजून काही जर इतर गोष्टी घरातली भांडी लागतात, काही साबण लागतं, बाबा एवढ्याला भागूया, पुढच्या वेळेला दुसरा आणता येईल, हे जरा कोविडचं प्रमाण कमी आले. पण दूध भाजी हे सगळं जीवनात रोज लागतंय. तुम्हाला दूध आणायला रोज जायला लागतं, काही लोकांना दही सुद्धा लागतंय, काही लोकांना ताक सुद्धा लागतंय. तर मग ह्या लोकांना कुठेतरी बाहेर तुम्ही गर्दी कमी करा, घरी थांबा, सुरक्षित राहा, हा संदेश मी माझ्या मनावरती, स्वतःवरती आणि लोकांना देतच हा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि ही सेवा, व्यवसाय म्हणण्यापेक्षा ही सेवा मी सुरू केलेली आहे. आपण बघितलं की अक्षयने लॉकडाऊनच्या काळात लोकांना सेवा द्यावी आणि एक उत्पन्नाचं नवीन एक साधन मिळावं या भावनेतनं लोकांना घरपोच पहाटे अगदी दूध पोचवायची त्यानं ही एक नवीन संकल्पना मिल्क अँड मोर म्हणून आणली आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्याच्यासोबत तो आणखीन काही दुग्धजन्य पदार्थ असतील ते पोहोच करण्याचीही तो सुविधा देतोय. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. भविष्यात त्याला अजून शहरात काही वाढवता येईल का त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न आहेत. यातून काही तरुण मुलांना रोजगार द्यायचाही त्याचा प्रयत्न असेल. आपण त्याच्याकडनं ही जी काही त्याची संकल्पना आहे किंवा नवीन व्यवसाय आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेतलं. अक्षय, मला एक सांग, तू सिव्हिल इंजिनियर झालायस, पण सिव्हिल इंजिनिअरिंग तुझं ते जे काम असेल ते सुरूच राहणार असेल? अगदी बरोबर. मुळात माझं एक ठाम मत आहे. मी जेव्हा पुण्यामध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं तेव्हा DSKचं सुद्धा म्हणजे DS कुलकर्णी साहेब आहेत, त्यांचे लेक्चर्स ऐकलेत. आमच्या PVPIT कॉलेजमधून मी खरं इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्याच्या आधी एकलव्यमध्ये होतो. तिथे मी प्रचंड गेस्ट लेक्चर ऐकलेले आहेत. आणि तेव्हा जेव्हा कधी ऐकले की आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माझं असं एक म्हणतात ना काय त्याला की एक सजेशन आहे की तुम्ही सर्वजण गेस्ट लेक्चर ऐकता पण त्याच्यावरती खरोखर कोणी काम करतं की नाही हा सुद्धा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे. कोणीच काम करत नाही. तुम्ही फक्त ऐकता, संध्याकाळचं मग घरी जाऊन निवांत तो इकडनं ऐकलं तिकडनं सोडून दिला, अशातली पद्धत होते. तर मग ह्या लोकांकडनं मी जे काही संदेश घेतले किंवा त्यांच्याकडनं जे काही ऐकलो ते कुठेतरी एक्झिक्यूट करण्याची मला आता वेळ आलेली आहे. तर ही आता कोविडचं संकट, त्यात आपल्याला कुठेतरी बेरोजगारी, हे सगळं कुठेतरी आपण बाहेर काढलं पाहिजे. आपणही त्याच्यातून कुठेतरी बाहेर आलो पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये जी काही छोटे छोटे सुशिक्षित, अशिक्षित जी काही मुलं आहेत त्या सर्वांना रोजगार देईल अशी ही संकल्पना आपण राबवतो. बरं, तुम्हाला ह्याच्यामध्ये काम फक्त सकाळचे 2 तासच आहे.
5 ते 8 ह्या वेळेमध्ये काम करायचं, त्याच्यामुळे तुम्हाला उत्पन्न घ्यायचं आहे, दिवसभर तुम्ही दुसरेही काम करू शकता. असं नाही आहे की तुम्ही याच्यामध्ये काम करू शकत नाहीये. खरं खूप चांगला उपक्रम, तुमची डेली एक्सरसाइज पण होते. ह्याचं जर बेनिफिट आपण म्हटलं तर तुमची डेली एक्सरसाइज होते, तुम्हाला त्याच्यातनं उत्पन्नही मिळतं. म्हणजे तुम्हाला ते जिमला जाऊन पैसे घालायचे याच्यापेक्षा तुम्ही जर ह्याच्यातनं व्यायाम करा आणि पैसे मिळवा, अशी ही संकल्पना आपण आज युवकांसमोर ठेवलेली आहे. दुसरी यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की ही संकल्पना आपण राबवत असताना आपण राधाकृष्णनगर यासाठी निवडलं. मी तुम्हाला सांगितलं की मला थोडासा अभ्यास घ्यायचा होता, मला स्वतःचा अनुभव घ्यायचा होता, त्यामुळे राधाकृष्णनगर. पण चिपळूण शहर पूर्णपणे कव्हर करण्याचा माझा मानस आहे. जवळपास या पुढच्या वर्षाच्या गणपतीपर्यंत माझं टार्गेट आहे की आपण जवळपास 700 ते 800 लिटरवरती पोहोचायचं आहे. आणि मी याच्या मागे खरं तर अभ्यास घेतला म्हणजे 2 इंजिनियर्स होते. मी थोडं गुगलवरती बघितलं, 2 इंजिनियर्स त्यांनी बेंगलोरमधली लोक एकत्र आली आणि त्यांनी 2015 साली पासआउट विद्यार्थी इंजिनियर्स आहेत, पण त्यांनी ही दुधाची कंपनी बेंगलोरमध्ये स्थापन केली. त्या लोकांना त्यावेळेला जवळपास 50 ते 60 लिटरच त्यांनी सुरू केलं त्यांच्या शहरामध्ये. आज ती लोक 15 मिलियन लिटरचं खप ती लोक आज जवळपास 15 ते 20 म्हणजे साधारण 5 वर्षाच्या हिशोबात 15 एवढं मिलियन लिटर दूध करणं म्हणजे त्यांनी आज अनेक लोकांना रोजगार दिला, अनेक त्यांनी लोकांपर्यंत सेवा पुरवली आणि ह्याचा कुठेतरी लोकांना रोजगारीला सगळ्याला फायदा आला. चिपळूण हे छोटंसं शहर आहे, पण चिपळूणमध्ये प्रचंड सुशिक्षित लोक आहेत. यांना कुठेतरी आपण सेवा देऊन काम चांगलं करू शकतो, अधिक लोकांना रोजगारी सुद्धा देऊ शकतो. आज रोजगारीचा प्रचंड सुद्धा फार मोठा आहे. शेखर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याही विषयावरती काम करत आहोत. पण कुठेतरी हे आपण तरुणांना आपण कुठेतरी मार्ग काढून देण्याचा मानस माझा आहे आणि त्याच्या पद्धतीनं मी काम करेन. अर्थातच तुमच्यासारख्या सर्व लोकांच्या शुभेच्छा, माझ्या आई वडिलांचा माझ्यासोबतचा आधार हा फार महत्वाचा आहे आणि हा सोबत घेऊनच मी या पुढे काम करणार. अगदी बरोबर अक्षय, तू म्हणलास तसं. पण आजकाल तरुणांमध्ये कसं होतंय की थोडंफार शिकलं की त्यांना पेपर टाकणं किंवा दूध टाकणं किंवा भाजी विक्री करणं हे व्यवसाय थोडे कमीपणाचे वाटतात. तर अशा मुलांना आता तू पहाटे लोकांच्या घरापर्यंत तू स्वतः दूध पोहोचवतोयस. मी सकाळी बघितलं की तू स्वतः लोकांच्या घरी जातोयस, बाहेर पिशवी ठेवलेली आहे, त्या पिशवीमध्ये तू दुधाची पिशवी ठेवतोयस, तू पायऱ्या चढतोयस, 2-2, 3-3 मजले चढतोयस. पण अशी जी काही मुलं आहेत, तरुण जे काही बेरोजगार आहेत की ज्यांना अशी कामं करायला लाज वाटते, त्यांना नेमका तू काय संदेश देशील? मी माझ्या सर्व तरुण मित्रांना संदेश देणे इतपत कोणी मोठा व्यावसायिक खरं तर नाही, पण तरी सुद्धा जो काही मला 1 महिना 1.5-2 महिन्याचा अनुभव मिळाला किंवा जेवढं काही मी माझ्या तरुण मित्रांना बघितलं त्याच्यातनं मी एवढंच सांगेन की बाहेर या, कष्ट करा. आणि असं मुळीच नाहीये की तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, तुम्ही कॉम्प्युटर BSc केलं, तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं तर तुम्ही हे काम करू शकत नाही. असं काय नाही. कुठलाही माणूस कुठलंही काम करतो, त्याला काहीच अडचण नाही. तुम्ही MPSC केली की तुम्ही UPSC केली म्हणून तुम्ही इतर कुठल्या गोष्टींमध्ये उतरू शकत नाही असं अजिबात नाही आहे. आज आपल्याकडे सुद्धा बऱ्याच प्रमाणात असे विद्यार्थी आहेत ज्यांनी डॉक्टरेट केले, ज्यांनी इंजिनिअरिंग केले, तरी सुद्धा ते कुठल्या दुसऱ्या त्यांचं ते फील्ड सोडून दुसऱ्या फील्डमध्ये काम करत आहेत. आणि अशा पद्धतीनं याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही तुमच्या फील्डला विसरून जा. तुम्ही ती फील्ड तुमच्या सोबतच ठेवा, पण कुठेतरी तुम्ही दुसरीकडे सुद्धा लक्ष टाकून तुमची रोजगार निर्मिती करू शकता. आज सगळ्याच फील्डमध्ये प्रचंड वातावरण विचित्र आहे. सिव्हिलमध्ये जर आज तुम्ही बघितलं तर कोविडमध्ये सगळे कन्स्ट्रक्शनची कामं ही जवळपास थांबलेली झालेली. त्यामुळे मग बाबा कन्स्ट्रक्शनची कामं थांबली म्हणून काय आपण थांबून राहायचं का? आपण काय त्या दिवशी म्हणजे कोविड आहे, कन्स्ट्रक्शनची कामं थांबली म्हणून आपल्याला काय 2 घास कमी लागणार आहेत का? असं नाहीये. तर त्या घासासाठी किंवा त्या आपल्या पोटासाठी कुठेतरी कष्ट केले पाहिजे. आणि म्हणून माझ्या सर्व युवकांना माझी विनंती आहे की तुम्ही बाहेर या. या कोविडच्या संकटातून कुठेतरी आपण बाहेर आलो तर आपले कुठेतरी आई वडिलांना आपण आधार देऊ शकणार आहोत, आपण आपल्या देशाला आधार देऊ शकणार आहोत, राज्याला आधार देऊ शकणार आहोत. तर तुम्ही अजिबात असा विचार करू नका आणि धंदा करत असताना कधीही मला असं वाटतं की लाज बाळगू नये. कोणत्याही पटीतनं आपण लाजता कामा नये. शेवटी धंदा हा धंद्या पटीतनं आपलं करायचा असतो, काम हे काम पटीतनं करायचं असतं. त्यामध्ये मी बाबा एवढा मोठा आहे किंवा मी एवढा कोणीतरी चांगल्या प्लॅटफॉर्मवरती काम करतोय अजिबात नाही. आज मी सुद्धा माझा स्वतःचा अनुभव मला तुम्हाला सांगायला आवडेल. जेव्हा मी सर्वे केला, आज जनरली सर्वे करायला आपण दारासमोर गेलो की लोकांचं एकच असतं की कुणीतरी सेल्समन असेल. आणि आज एवढं मार्केटमध्ये नेगेटिव्ह हे करून ठेवलंय, विचार करून ठेवले सेल्समन आणि डोरवरती आलेल्या एखाद्या माणसाचे की लोक थाडकन दार आपटे नाही, हल्ली गेटवरच लावतात की सेल्समन आणि त्याने येऊच नाही ते थाडकन दार लावतात. आणि मला असे अनुभव सुद्धा आलेले आहेत. मी असं अजिबात त्यावेळेला म्हटलं नाही की यार हे काय लोक माझ्याशी असं वागतात, मी एक इंजिनियर, मी अजिबात नाही. मी ह्याची कुठेही अतिर मात्र सुद्धा शंका माझ्या मनामध्ये ठेवली नाही की आपण एक इंजिनियर आहोत, आपण या लोकांसमोर काय असं अपमान स्वतःचा नाही, अजिबात नाही. शेवटी त्या गोष्टीवरती टॅकल करून पुढे जाणं हाच खरं तर बिझनेस आणि हाच खरं तर आपला मी म्हणेन की आणि अक्षय जो सुरुवातीला नकार पचवतो ना तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. असं आपण बघितलं, आपण अक्षयशी बोललो बराच वेळ. आपण बघितलं की मिल्क अँड मोर अगदी पहाटे लोकांना त्यांच्या घरपोच पिशवी बंद दूध पोहोच करायचं अशी अक्षयची संकल्पना आहे.
लॉकडाऊनमध्ये कन्स्ट्रक्शनची कामं सगळी बंद होती, त्यामुळे सिव्हिल इंजिनियर असलेला अक्षय त्याला ही नवीन संकल्पना सुचली आणि त्यानं राधाकृष्ण नगर भागात आज जवळजवळ 40 ते 50 लिटर दूध तो लोकांना घरपोच देत आहे। एक चांगला उपक्रम आहे। तरुण बेरोजगारांसाठी एक चांगला आदर्श त्यानं घालून दिला आहे। अक्षयला या त्याच्या नवीन व्यवसायासाठी आणि त्याच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्याही त्याच्या कामासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया। धन्यवाद अक्षय।